प्रकल्पाच्या पुनर्वसनामध्ये हिंगणे गव्हाळ हे गाव जातं। मात्र या गावचं पुनर्वसन होताना प्रकल्प अधिकाऱ्यांनी 319 घरांचं या ठिकाणी पुनर्वसन करण्याचं ठरवलं। मात्र 108 घरांना या ठिकाणी डावलण्यात आले। या 108 घरांना त्या ठिकाणी समाविष्ट करावं म्हणून हिंगणे गव्हाळ इथले 2 जे लाभार्थी आहेत ते पीडित लाभार्थी या ठिकाणी उपोषणाला बसलेत। आपल्या सोबत आहेत। काय मागणी तुमची? गेल्या 4 दिवसापासून या ठिकाणी उपोषणाला बसलेत तुम्ही। 108 घर गावठाणात सामील करा। गावठाणमध्ये आम्हाला गावठाण बाहेर टाकलं जाईन। तर आमची मागणी आहे 108 घर जे आहे 427 8 आहे 427चं घर पूर्ण घ्या। तुम्ही 4 दिवसापासून या ठिकाणी उपोषणाला बसलात, काय कारण काय की का बरं घेत नाहीत? ते कारण प्रशासनावाल्याला विचारा, ते आम्हाला उळवाउळवीचे उत्तर देतात। पाटबंधारावाल्याकडे गेलो ते म्हणता भूमी अभिलेख मध्ये जा, भूमी अभिलेख मध्ये गेलो ते म्हणता LO ऑफिसला जा। आमचं ते शक्य नाही जाणं तसं। हे काम पाटबंधारे विभागाचंच आहे, त्यानं जायला पाहिजे, त्यानं तिकडून मंजूर करून आणायला पाहिजे। आमची एवढीच मागणी आहे। 427 पैकी 319 घरं घेतली गावठाणमध्ये, मात्र 108 घरं या ठिकाणी डावलण्यात आली। काय कारण काय नेमकं? ते त्या कर्मचाऱ्यांची आम्ही मागणी पूर्ण केली नाही, त्याच्यामुळे आम्हाला बाहेर टाकून दिलं। ज्या लोकांनी त्यांची मागणी पूर्ण केली त्या लोकांना अंदर घेतलं, दुसरा काही विषय नाहीये। मागणी काय केली? त्यांची मागणी पैशाची होती। त्यांची मागणी होती 20 लाखाची। 20 लाख रुपये आम्ही पूर्ण केले नाही, त्याच्यामुळे आम्हाला गावाच्या बाहेर टाकून दिलं 108 लोकांना, म्हणजे 108 कुटुंबांना। आणि प्रॉपर त्यांचे 8 प्रॉपर त्याच्या खरेदी आहे, तरीही त्याला अंदर घेतलं नाही। एवढंच की त्यांनी पैसे दिले नाही म्हणून, दुसरं काहीच नाही। आणि ज्यांनी पैसे दिले त्यांचं सिंगल मजल्याचं 2 मजली केलं, ज्यांचं काही नाही त्याचंही बांधकाम दाखवलं, फक्त पैसे दिले म्हणून। कोण अधिकारी आहेत हे? जे अनंत गायकवाड म्हणून आहेत, भूमी अभिलेखचे अनंत गायकवाड आहेत। त्यांनी पैसे डिमांड केली होती, त्यांना पैसे मिळाले नाही, त्याच्यामुळे या 108 कुटुंबाचं नुकसान करून टाकलं त्यांनी। आणि सर दलित वस्ती आहे तिकडे, आणि ओरिजिनल आम्ही डुबीत आहे। आमचे त्या वक्ती गावामध्ये ढगफुटी झाली तर आमचे 45 ते 50 घरं त्याच्या पाण्यामध्ये होते, म्हणजे डुबीत झाले। आणि त्यांनाच बाहेर टाकून दिलं गावाच्या बाहेर, म्हणजे हद्द कायम केली त्यांनी। हे गावाच्या आत आणि गावाच्या बाहेर, हे गावातल्या गावात वादविवाद करून आले की हे गावात केले। या ठिकाणी 4 दिवसापासून उपोषणाला बसलात, कोण अधिकारी येऊन गेले? MIG मॅडम आली, त्यानंतर हुवाळे साहेब आले, त्यानंतर काटोले साहेब आले। ते म्हणून आम्ही तुमच्या मागण्या शासनाकडे मागतो, म्हणजे कलेक्टर साहेबाकडे, त्यानंतर शेगाव ऑफिस त्यांच्याकडे मागणी करतो की तुम्ही घेण्यात यावं म्हणून, दुसरं काही नाही। गेल्या 4 दिवसापासून या ठिकाणी हे ग्रामस्थ उपोषणाला बसलेत। अधिकारी येऊन गेले, मात्र या ठिकाणी त्यांचं जे उपोषण आहे ते सुटलं नाही। त्यांच्या मागण्या ज्या आहेत त्या पूर्ण झाल्या नाही। त्यांची एवढीच रास्त मागणी आहे की त्यांच्या गावातील 108 घरांचा या ठिकाणी समाविष्ट करावा आणि त्यांना जो मोबदला आहे त्या घरांचा तो मोबदला द्यावा। या मागणीसाठी हे ग्रामस्थ या ठिकाणी गेल्या 4 दिवसापासून उपोषणाला बसले। कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, नांदुरा, बुलढाणा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।